नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. उद्या बीडमध्ये होणाऱ्या धनगर समाजाच्या इशारा सभेची तयारी पूर्ण. वन बुलढाणा मिशनच्या परिवर्तन यात्रेला नळकुंड येथून सुरुवात. आणि ब्लड कॅन्सरवर टाटा हॉस्पिटल आणि IIT मुंबईची CAR-T ही नवी प्रणाली ठरणार उपयुक्त. आता बातम्या सविस्तर. बीडमध्ये उद्या धनगर समाज बांधवांच्या इशारा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजापाठोपाठ धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर उद्या दुपारी 3 वाजता ही सभा होणार आहे. मागील 4 दिवसांपासून सभेची तयारी केली जात आहे. उद्या होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली असून याचा आढावा धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी घेतला आहे. आता या राज्य सरकारला धनगर आरक्षणाच्या संदर्भात हा शेवटचा इशारा देण्यासाठी राज्यातील धनगर बांधव उद्या लाखोंच्या संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहे. हा इशारा मेळावा आहे. राज्यभरातील गावागावातील धनगर समाज हा त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उद्या लाखोंच्या संख्येनं त्याची ताकद दाखवेल आणि या सरकारला धनगर आरक्षण दिल्याशिवाय दुसरा पर्याय आता समोर ठेवणार नाही. सरकारने म्हणजे पाणी 100% पुसली आहे. सरकारची नियत हे धनगर समाजाबद्दल चांगली नाही. वेळोवेळी आणि नेहमीच वेगवेगळे प्रलोभनं किंवा धनगर समाजाचा आता करतो परवा करतो. 3 महिन्याचा वेळ दिलेला होता. आता उद्या 20 तारखेला 3 महिने संपत आहेत आणि आचारसंहिता आमच्या डोक्यावर येऊन बसली आहे. मग धनगर समाजाला आरक्षण मिळणार कधी? आमच्या लेकराबाळांचं कधी भलं होणार आहे? हा प्रश्न सगळ्यांना आता सतावतोय. धनगर आरक्षणाची अंमलबजावणी जर या राज्य सरकारने या 4-5 दिवसामध्ये त्यांच्या मुदतीपूर्वी नाही केली तर राज्य सरकारला धनगर समाज काय आहे, धनगर समाजाची ताकद काय आहे किंवा धनगर समाज पुढील दिशा, पुढील आंदोलन अत्यंत तीव्रपणे पुढील दिशा काय घेणार आहे हे राज्य सरकारला उद्याच्या इशारा मेळाव्यामध्ये कळणार आहे. जिल्ह्यात आता नेते राहिलेत नाहीत, ते आता ठेकेदारांचे भोरके झालेत. नेते जनतेला भेटत नाहीत, जनतेसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, पण ठेकेदारांसोबत त्यांच्या बैठकी असतात. 5-10% कमिशन सोडा, आता तर कमिशनची टक्केवारी वाढली आहे. त्याही पुढे जाऊन लोकप्रतिनिधी आता ठेकेदारीत भागीदारी करीत आहे. जिल्ह्यातील गुंडाराज आणि कमिशन राज संपवण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे असा घणाघात संदीप शेळकेंनी केला आहे. असेल तर त्यांना विकास कामासाठी कमिशन द्यावं लागतं. येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांनी मला खासदारकीची संधी दिली तर या जिल्ह्यातलं कमिशन राज मी बंद करणार आहे, त्याची ग्वाही तुम्हाला देतो. माझा विकास निधी जो खर्च होईल त्या विकास निधीसाठी कुठल्याही तरुणाला, कुठल्याही व्यक्तीला 1 पैशाचं सुद्धा कमिशन द्यावं लागणार नाही, हे माझं तुम्हाला अभिवचन आहे. टाटा हॉस्पिटल आणि IIT मुंबईने एकत्र येत ब्लड कॅन्सरवर उपयुक्त ठरणाऱ्या प्रणालीचा शोध लावला आहे. संशोधकांनी दावा केला आहे की पूर्वीच्या उपचार पद्धतीपेक्षा ही नवी प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या पूर्णतः स्वदेशी नव्या प्रणालीचे नाव CAR-T असून ही लहान मुलांवर 99% उपयुक्त आहे तर मोठ्यांवर देखील चांगला परिणाम करते. ही नवीन प्रणाली 2 टप्प्यात पूर्ण करण्यात आली असून यामध्ये 100 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे, ज्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. देशातील 30 प्रमुख रुग्णालयात ब्लड कॅन्सरवरील ही नवीन उपचार पद्धती उपलब्ध असून यामध्ये मुख्यतः ब्लड कॅन्सरवरील उपचार करण्यात येतो. आतापर्यंत अमेरिका आणि युरोपमधील काही देशातच ही प्रणाली कार्यरत होती, जी प्रचंड खर्चिक होती. जिथे विदेशात या उपचार पद्धतीसाठी 3 ते 4 करोड रुपये खर्च होतात, तिथेच भारतात केवळ 50 लाखात या नवीन प्रणालीने उपचार घेणे शक्य होणार आहे. हे बघा, आपल्या शरीरात ऑलरेडी टी सेल्स असतात, पण कधी कधी त्यांना कॅन्सरशी भेट करायला कठीण असतं. आम्ही काय करतो, आम्ही एका पेशंटचे टी सेल्स काढतात, त्यांच्याच रक्तातून टी सेल आम्ही काढून त्यांना लॅब मध्ये घेऊन जाऊन आम्ही त्यांच्यावर मॉडिफिकेशन करतात आणि त्यांना थोडंसं बदलतात आणि त्या बदलाव्याच्या प्रमाणे, त्या जेनेटिक बदलाव्याच्या प्रमाणे आम्ही जसं ते बदलतो त्याच्याने ते जे सेल्स असतात ते परत शरीरात जाऊन कॅन्सरला शोधून काढतात आणि मग कॅन्सरला मारून टाकतात. ते आता ह्यावेळी आपला जे पहिला ड्रग आहे त्याचं नाव आहे NexCAR-19. ते आहे ब्लड कॅन्सर, काही ब्लडच्या रक्तांच्या जे कॅन्सर असतात त्यांच्यासाठी आहे. शेवटी आम्हाला 19 दिवस लागतात पेशंटचा रक्त काढल्यावरून ते मॅन्युफॅक्चर करून परत त्यांना देण्यासाठी
19 दिवस लागतात. त्याच्यानंतर त्यांना 10 दिवसासाठी हॉस्पिटलमध्ये थांबायला लागतं, म्हणजे सगळे साईड इफेक्ट्स कमी असणार. त्याच्यानंतर ते डिस्चार्ज होऊ शकतात. पण महत्वाचं गोष्ट हे आहे की हा ट्रीटमेंट एकदाच दिलं जातं, एकच डोस आहे आणि त्याच्यानंतर त्यांना फक्त फॉलोअपसाठी यायला लागतं. म्हणजे जेव्हा जर एक ट्रीटमेंट नाही चांगलं झालं, एक ट्रीटमेंटने उपयोग झाला नाही, त्याच्यानंतर हे CAR T सेल थेरपी असं त्याला बोलतात, सेल अँड जीन थेरपी असं त्याला बोलतात, हे दिलं जातं. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज. शिक्षा पाए अब संस्कार के साथ. डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल. फैसिलिटीज लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे या प्रशासकीय इमारतीचे सुमारे 7 करोड रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार शाह यांच्या धुळे शहरातील विकास या हेतूने शहराच्या विकासासाठी मूलभूत सुविधांसाठी करोडो रुपयांचा निधी आणून विकास करण्यात आला. तसेच धुळे शहरात अनेक प्रशासकीय इमारती या भाड्याच्या जागेवर होत्या. त्यांना पुरेशी जागा नसल्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या समस्यांची दखल घेत आमदार शाह यांनी धुळे शहरातील प्रशासकीय इमारतीसाठी RTO कार्यालय, आदिवासी प्रकल्प कार्यालय, हिरे मेडिकल कॉलेजच्या इमारती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत व प्रस्तावित प्रशासकीय इमारतीसाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्य इमारतीच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्यासाठी अनेक वर्षापासून जे राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आहेत त्यांचा तगादा होता आणि त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेट 21-22 मध्ये आम्ही 9 कोटी रुपये सदर कामासाठी मंजूर केलेले होते. त्याची निविदा प्रक्रिया होत त्याचा कार्यादेश पण देण्यात आलेला आहे आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. यावेळी आमच्यासोबत आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री RR पाटील साहेब, तसेच माझे मोठे बंधू भिकन हाजी साहेब, आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक आमिर पठाण, तसेच इकबालभाई शाह, अरुणभाई खाटिक, प्यारेलालभाई पिंजारी आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे काल पुण्यात निर्भय बनो या कार्यक्रमात जात असताना निखिल वागळे यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या व त्यांना कार्यक्रमापासून जाण्यास रोखण्यात आलं होतं.
एका प्रकारे पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हा जीवघेणा हल्ला असल्याचा आरोप अमरावतीमधील पत्रकारांनी केला। दरम्यान अमरावती येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदवला। यावेळी राज्य सरकारने तातडीने या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन हल्लाखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी अमरावतीमधील पत्रकारांनी केली आहे। पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे व्याख्यानाला गेले असता काल रात्री त्यांच्यावर काही गुंडांनी भ्याड हल्ला चढविलेला आहे। आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकर यांच्या नेतृत्वात आज आम्ही या अमरावती शहरात निषेध केलेला आहे, जाहीर निदर्शने केलेले आहे। आज गांधीजींच्या पुतळ्यासमोर गांधीजींच्या साक्षीने आज पत्रकारांना म्हणजे आम्ही गांधीजींच्या साक्षीने आपल्याला सांगू इच्छितो की आज पत्रकारांनाही जगणे कठीण झालेले आहे। पत्रकार आज समाजाचा आरसा असतो, मात्र खरोखरच पत्रकारही सुरक्षित राहिलेला आहे का? काल परवापासून आपण पाहतोय की आपल्या महाराष्ट्राचा बिहार केलेला आहे। दर दिवसाला इथे गोळीबार होत आहे, लोकप्रतिनिधी इथला सुरक्षित नाही। आणि काल पाहायला आहे रात्री की काल वागळे आणि चौधरी हे व्याख्यानाला जात असताना काही गुंडांनी त्यांच्या अक्षरशः गाडीचा चुराळा केला, त्यांच्यावर अंडे फेकण्यात आले, अक्षरशः त्यांच्या विटांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आला, म्हणजे त्यांना पूर्णतः जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला होता। आम्ही आपल्याला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून सांगतो की आज इथला महाराष्ट्रातील पत्रकारही सुरक्षित नाही। या जर पत्रकारांना सुरक्षा दिली नाही तर आपल्या माध्यमातून सांगतो की आम्ही पत्रकारही रस्त्यावर उतरू, कारण आम्हालाही संरक्षण नाही। आम्हालाही जे चालू आहे या राज्यात इथला जे राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे, यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संरक्षण द्यावे आणि निखिल वागळे ज्येष्ठ पत्रकार यांच्यावर झालेला भ्याड हल्ला याचा आम्ही आज निषेध करतो आणि भ्याड हल्ला करणारे जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला सर्व राज्यभर रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू, हा आपल्या माध्यमातून इशारा देतो। कोपर खैरणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत ओक चैन स्नॅचिंगची घटना घडली होती। कोपर खैरणे पोलिसांनी या चैन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। या चैन चोरी करणाऱ्या सराईत चोराचे नाव मोहम्मद शेख आहे। या आरोपीला अटक करून त्याच्याकडून पोलिसांनी KTM बाईक आणि 5 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे। कोपर खैरणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 7 तारखेला चेन स्नॅचिंगची घटना घडली होती। यामध्ये एका महिलेचं मंगळसूत्र जवळपास 5 मिलीग्रॅम वजनाचं ते मंगळसूत्र चोरलेलं होतं। यामध्ये कोपर खैरणे पोलीस स्टेशनच्या टीमने आरोपी अरेस्ट केलेला आहे आणि संपूर्ण मालमत्ता जी आहे ती रिकव्हर केलेली आहे। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 35023000। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100.